नमस्कार मित्रांनो. आपल्याला आजचा प्रश्न दिलेला बघा. सरळ व्याज प्रकरणामधला हा प्रश्न आहे. आपल्याला प्रश्न दिलेला आहे, एका रकमेची 5 वर्षाची रास 200 रुपये आणि 3 वर्षाची रास 1800 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. काढायचं काय, रक्कम दिले काय आपल्याला, रास दिलेली आहे 2 वर्षाची दिलेली आहे, 5 वर्षाची रास आपल्याला इथं 2000 आहे, मी 200 दिले, 2000 रुपये आहे, 2000 आणि 3 वर्षाची रास 1800 रुपये आहे, तर रक्कम शोधा असं आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. बघा आता 2 मिनिटं इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आपण काय करू, या ठिकाणी लिहू वर्ष, या ठिकाणी लिहू रास. आता 5 वर्षे आणि 3 वर्षे असे 2 वर्ष आपल्याला दिलेले आहेत. एकाची रास आहे 2000 रुपयाची 5 वर्षामध्ये आपल्याला काढायची आणि 3 वर्षामध्ये आपल्याला रास दिलेली 1800. असा प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेला येऊ शकतो. काय करू, सर्वप्रथम आपण राशीमधील फरक किती आला आपला, समजा आपण 2000 मधून 1800 तुम्ही वजा करा केले, या ठिकाणी पण तसंच करा. इकडे आले आपले 200 रुपये, फरक आला तुमचा, राशीमधला फरक किती आला, 200 रुपयाचा, म्हणजे हे झालं सरळ व्याज. आणि वर्षामध्ये पण तुम्हाला वजाबाकी करायची. इथं वजाबाकी किती आली तुमची, 2. आता इथं राशीमधील फरक, राशीमधील फरक किती आला, 200. वर्षामधला फरक पण तेवढाच आहे, म्हणजे 2 आहे. मग आपल्याला काय करायचं, समजा हे 200 रुपये म्हणजे आपलं 2 वर्षाचं व्याज. वर्ष किती आले तिथं, हे झाले वर्ष तुमचे. आता आपल्याकडे आलं 2 वर्षाचे व्याज. लक्ष दिले, आपण त्याला म्हणू किती, 200 रुपये, म्हणून हे झालं 200 रुपये आपल्याकडे. आता एका वर्षाचं व्याज किती येईल, मग 100 रुपये. आपण इथे एका वर्षाचे व्याज, 1 वर्षाचे व्याज आपल्याकडे समजा आलं 100 रुपये. असं वजाबाकीवरून आपण त्याचं अनुकरण करत आहोत. तर मग आता 5 वर्ष दिले, मग आपण करू 5 वर्षाचं किती रे, 5 वर्षाचे व्याज आपल्याकडे 500 रुपये आहे. आपण वर्षावरून काढून बरं का, लक्षात ठेवा. 5 वर्षाचं व्याज किती आलं, वर्ष. आता काढायची काय बाबा आपल्याला, रक्कम विचारली त्यांनी. मग रक्कम म्हणजे मुदत, लक्षात ठेवा. रक्कम काढायची आपल्याला म्हणजे काय काढायची, मुद्दल. मुद्दल काढण्याचे सूत्र काय आहे, मी काय दिलं तुम्हाला. मुद्दल बरोबर रास वजा सरळ व्याज. मुद्दल बरोबर रास वजा सरळ व्याज, असं आपल्याकडे सूत्र दिलेलं मी काल तुम्हाला दिलं. मला माहिती आहे तुमच्या लक्षात राहतच. मग आपल्याकडं 5 वर्षाची रास किती आली, 2000. मांडून घेऊ, 2000 रुपये एवढी आपल्याकडे 5 वर्षाची रास आलेली आहे. वजा 5 वर्षाचं सरळ व्याज किती झालं, 500 रुपये. मग 500 रुपये वजा बाकी आले. आता राहिलेत किती, 1500 रुपये. मग हे तुझं उत्तर आलं इथं 1500 रुपये, किंवा मी इथं पण लिहू शकतो वर, झालं असलं तुमचं तर बघा. 1500 रुपये रक्कम आहे, तर ती रक्कम कोणती आहे, 1500. आता करा तुम्ही 1500चं कसं करायचं तर, बरोबर. पुढचा प्रश्न बघूया आपण. अशाच प्रकारचा सोपा आहे प्रश्न, मी सोपा देत असतो, बोलायचं. बघा 2 प्रश्न मी तुम्हाला सोडवायला दिले. आता कळालं मागच्या प्रश्नामध्ये तुमच्या लक्षात आलं रास कशी काढायची, काय काढावं आपण, रक्कम कशी काढायची. आता इथं पहिला प्रश्न दिला मी, लक्ष रे बोलू. एका रकमेची 4 वर्षांनी रास 7000 रुपये व 3 वर्षाची रास 4 वर्षाची 7000 रुपये व 3 वर्षाची 6500 रुपये. लक्ष द्या, 500 कमी झाले आहे, तर ती रक्कम कोणती, रक्कमच काढायची या प्रश्नामध्ये पण.
दुसरा प्रश्न दिला मी तुम्हाला, एका रकमेची 5 वर्षाची रास 5,000 रुपये आहे, तर 3 वर्षाची रास 4,500 आहे, तर ती रक्कम कोणती? अशा प्रकारचे 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. मी प्रश्न तिसरा इथं लिहून तुम्हाला सोडून देणार किंवा प्रश्न तिसरा लिहा, हे तुम्ही सोडून लगेच मला सांगायचं असं असं आमचं उत्तर आलं. झालं का? नेक्स्ट पुढचा प्रश्न बघायचा. पुन्हा लिहून घ्या. द्यायचे राहिले प्रश्न व्यवस्थित वाचा. मी पुन्हा एकदा सांगवलो तुम्हाला, एका रकमेची 4 वर्षांनी रास 7,000 रुपये आणि 3 वर्षांनी रास तुम्हाला 6,500 रुपये, तर ती रक्कम, जसं मागच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला वर्ष आणि रास याच्यातला फरक काढून दिला, तसंच या प्रश्नामध्ये तुम्हाला वर्षाचा आणि राशीचा फरक काढायचा. जसं आपण व्याज त्याचं 2 वर्षाचं 200 काढलं, एका वर्षाचं 100 काढलं, 5 वर्षाचं 500 काढलं, त्या पद्धतीमध्ये असं व्यवस्थित मांडा. इकडं वर्ष, इकडं रास, एकूण रक्कम, आणि त्या आधारे आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो. याचं उत्तर दोन्हीचंही उत्तर तुम्हाला यायला पाहिजे. एकाचं उत्तर एकालाच येऊन चालणार नाही, दोघाचं उत्तर दोघाला आलं पाहिजे. खूप डिफरन्स नाहीये, साधा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न मी तुम्हाला देणार, सरळ व्याज. सरळ व्याजामध्ये तुम्हाला आपल्याला इथून पुढं आता काही पैशामध्ये किंवा आपण म्हणतो नाही 3.5%, 4.5%, 5.5%, अदरवाईज जे काय दिलेलं असेल, किंवा 135 रुपये, 150 रुपये, 140 रुपये, असं जे काय आपण बोलतो किंवा देतो, तर अशातले काही प्रश्न मी तुम्हाला देणार आहे आणि ते प्रश्न एक मी तुम्हाला समजून सांगणार. नंतर मी तुम्हाला असे बोर्डावर प्रश्न देणार आणि ते प्रश्न कालचे जसे सोडवले तसे सगळ्यांनी सोडवायचे. तुम्ही तुम्ही नुसतं ऐकायचं सोडून द्यायचं, बघायचं काय फरक आहे, जमलंय नाही जमलंय मला लगेच कमेंट करून सांगायचं. चला लिहून घ्या, पुढचा प्रश्न लिहायचा.